विकासाचा पुढील चेंडू. हा चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु दिशेपासून भरकटले आणि हा चेंडू देखील जातो वाईट. पुढील चेंडू. यावेळेस हा ट्रॅकर होता. एक्स्ट्रा फोर्सिंग स्ट्रोक मारायचा प्रयत्न केला, थोडंसं मिस टाइम झालं आणि यष्टीरक्षक तिथे कोणतीच चूक करत नाही. फलंदाज बाद. बघा निखिल आउट झालेले आहेत. आता निखिलची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानात आपल्याला जाताना पाहायला मिळतात. निलेश. पाहूया निलेश कशा प्रकारची कामगिरी करतोय आता. गुड्डू. चांगल्या प्रकारची फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते परंतु आज गोलंदाजीच्या स्वरूपात स्ट्रायकिंग गोलंदाज म्हणून मैदानात आपल्या वासुंद्री गावाकडून खेळत असताना विकास जाधव उर्फ गुड्डू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. 3 चेंडू जरूर फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात त्यांना यश देखील मिळालेलं आहे. हो यावेळेस देखील ऑफ ब्रेक स्लोवर वनचा मारा फिंगर रोल्स केले होते या चेंडूवर मात्र हा चेंडू देखील जातोय तो म्हणजे निर्धाव. सुरेख गोलंदाजी. यावेळेस अप्पर कटचा देखणा नजराना पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आपल्याला पाहायला मिळतात. एकदा पूर्ण चेंडू जातोय तो सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. तत्पूर्वी झालेल्या या 2 धावा. पंच 2 धावा असतात ना पंच दीपक सर. ओके धावसंख्या 2 ने पुढे सरसवते. 6 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे गुड्डूचा. इकॉनॉमिकल षटक रबर बॉल क्रिकेटमध्ये हाताळले आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 6 बिन 1 गडी बाद 6. बघा यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे कोंडेरी विपक्ष वरप याचे दोन्ही संघाचे कर्णधार. बघा नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हितेश. हा देखील एक यंगस्टर गोलंदाज म्हणून वासुद्री संघाकडून सातत्याने आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय परंतु आता रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सबमरीन दिली होती. चेंडू जातोय तो हितेश. सुरुवात तर चांगली केलेली आहे. बघूया कशा प्रकारचे पुढील 5 चेंडू हाताळतो म्हणजे हितेश. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा खरपोच समाचार घेतला जातोय महेशच्या माध्यमातून. चेंडू जातोय 6 धावांसाठी आलेला. हाय अँड हँडसम मायटी हिट ह्यूज मॅक्सिमम षटकार. हितेशवर आक्रमण केलं जाते. यावेळेस बघा पहिला चेंडू जरूर निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर थोडंसं आपल्याला दडपणाखाली दिसतो गोलंदाज हितेश. हा चेंडू देखील जातोय वाईड.
हा पण पूल केलेला आहे, मात्र चेंडू जातो तो नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एका अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला आणि क्विक फेकी ऑन द स्टंप आपल्याला पाहायला मिळाली. एकाने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 14. हा देखील फोर्सिंग स्ट्रोक, वारंवार फोर्सिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू आणि निखिल सिंगल. निखिल चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. यावेळेस पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार आहे वाईड. चार चेंडू फेकलेत आणि धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गुड्डू आहेत. सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळते. कोणतेच प्रयत्न केले जात नाही धाव घेण्यासाठी, कारण त्यांना माहित आहेत आतापर्यंत 2 षटकं याच्यानंतर शिल्लक असणार आहेत. चला कोंडेरी संघ आणि वरप संघ यायचे आपण नाणेफेक करून घ्यायचे. पुढील सामन्याचे नाणेफेक करायचे. कोंडेरी संघ कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचा चेंडू होतेचा. ओव्हर पिच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते रुपेश. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते छोट्या. आमचा एक छोट्या होता तरी आता 2 ते 3 समोस्यांचा
धावसंख्या 30 आणि 30 वर आलेला हा आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार. बघा फीटचा चेंडू होता, कोणताच लाभ उचलू शकले नाही फलंदाज. चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. धावसंख्या 37. पुढील चेंडू इथे 6. यावेळेस कव्हर्सच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार षटकार आणि फक्त षटकाराची भाषा बोलली जाते या षटकामध्ये. 43 धावा. पहिला षटक इकॉनॉमिकल होतं, 6 धावा फक्त खर्च केलेल्या. त्यानंतर आपण पाहू शकता धावसंख्येचा आलेख वेगाने झपाट्याने पुढे जात असताना. हा देखील फुलटा चेंडू होता, परंतु यावेळेस मोठा फटका आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण सुरेख होते, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाज चुकत नाहीयेत. सुरेख यष्टीच्या मागे गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि षटक समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 44. पंच शेवटच्या 2 धावा आहेत का? ओके, 45 धावा. शेवटचा षटक. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज शुभम. अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाला. मागील षटकात देखील एक 9 चेंडूवर षटकार आला, तदनंतर कमबॅक झालं, परंतु पुन्हा एकदा षटकार लागला होता. यावेळेस देखील उंचावर उडालेला चेंडू. पाहूया झेल बाद होतोय की नाही. क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा प्रवास करून आलेले, परंतु गॅदरिंग प्रॉपरली झालं नाही आणि चेंडू 2 धावांसाठी. स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचा 5 चेंडू शिल्लक असणारे त्या षटकातील. शुभम नेक्स्ट चेंडू. हा देखील चेंडू होता, फुलटा चेंडू, परंतु पंच आम्हाला इशारा करतायत. चौकार. चेंडू जातो तो सरळ लॉंग स्टेप सीमा रेषेच्या बाहेर. तिथे बघा क्षेत्ररक्षक पडले होते, त्यांना काही दुखा इजा झाली का नाही पंच चेक करायचे आपण थोडं. पंच त्या क्षेत्ररक्षकाला इजा झाली की नाही बघायचं जरा. धावसंख्या 4 ने पुढे. 52 ऑन द स्कोर कार्ड. शुभमचा पुढील चेंडू, फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा 6 धावांसाठी आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. महेश याच्या बॅटमधून आपण पाहतोय तब्बल 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढील चेंडू महेश खेळू काढेल. हा चेंडू वाईट चेंडू, दिशाहीन मारा, भरकटलेत लाईन वरून. षटकार जरूर आला होता परंतु दडपणाखाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शुभम हा प्रकार पुन्हा एकदा हा प्रकार होता परंतु यावेळेस सूर गवसलेला नाहीये. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगल्या प्रकारची फलंदाजी महेशच्या बॅटमधून. चार चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. निर्णायक चेंडू असणार आहे ते. फुल टाच षटकाराने धावसंख्या पुढे जाते. 67. स्लॉग ओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो महेशच्या बॅटमधून. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये हा 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेडचा चेंडू असणार आहे. लाईन पासून थोडेफारसे भरकटलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शुभम हा चेंडू देखील वाईट चेंडू. 69. सुरेख गोलंदाजी हाताळली होती पहिल्या षटकामध्ये गुड्डू याने. तदनंतर मात्र तीनही गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला महेश आणि चांगली थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. गुड्डू होते तिथे. गॅदरिंग सुरेख आणि धावसंख्या 72. 73 धावांचं एक भलं मोठं आव्हान सेट केलं तर म्हणजे वासुदेव संघासाठी. बघा सोहम छोट्या कुठे असतील यायचं येते. सोहम छोट्या बघा. जय निकम सर कुठे असतील यायचंय. आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. जय निकम चला. कोंडेरी संघ आणि वरप संघ यायचंय. चला. कोंडेरी संघ कर्णधार पाठवायचा प्लीज जरा. कोंडेरी संघ
स्वप्नील केने आपला कर्णधार पाठवायचा आहे. बघा स्वप्नीलजी केने साहेब आपला कर्णधार पाठवायचा आहे. संघाचे पुरस्कर्ते आहेत कोंडेरी संघाचे. एक युवा उद्योजक म्हणून कोंडेरी गावाची ओळख निर्माण केलेले स्वप्नीलजी केने यांच्या माध्यमातून यायचं स्वप्नील केने. बघा स्वप्नीलजी केने साहेब आपला कर्णधार पाठवायचा आहे. युवा उद्योजक कोंडेरी गावचे कुठे असतील त्यांच्या समेत आपण पाहतो विश्वजी केने देखील असतील. तेजस गायकर एक चांगला संघ बांधलेला त्यांनी आहे. सुरेख कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. स्वप्नील केने उर्फ आगा यायचे समालोचन कक्षामध्ये आपला सत्कार स्वीकारायचा आहे. स्वप्नील केने बघा नाणेफेक होते. नाणेफेक करतात प्रथम भोईर आणि अशा प्रकारे नाणेफेक जिंकले ते म्हणजे वरप संघाने. आणि आपला निर्णय कळवायचा प्लीज जरा वरप संघ. बघा 73 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवले ते म्हणजे वासुंदरी संघासमोर. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय करण वारके त्यांचा सामना करत तो म्हणजे गुड्डू उर्फ विकास जाधव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करण. एक करण आपण पाहिलं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात त्याने स्वतःचा दबदबा निर्माण करून ठेवलं. करण अंबाला आणि हा करण पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. पंचांचा इशारा अतिरिक्त धाव. धावसंख्या तर श्री गणेश होते अतिरिक्त धाव्याने. वाईट चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज करण ओव्हर पेज होता. गुड्डू 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 गुड्डूला असे चेंडू जर टाकले तुम्ही तर दिवसभर षटकारांचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. धावसंख्या 6 ने पुढे 7. बघा नॉन स्ट्रायकर फलंदाज त्याचं नाव कळवायचं आमच्यापर्यंत. बघा नॉन स्ट्रायकर जो फलंदाज आहे त्याचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं जरा. प्रेम. ओके प्रेम. बघा गुड्डू याच्या बॅटमधून षटकार आलाय. करण याच्यावर पहिल्याच चेंडूवर आघात केला जातो घणाघाती प्रहार. हा चेंडू हवेत उडालेला आहे. झेल होतो की नाही पाहूया. कुठेतरी प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. रनआउटच्या स्वरूपात देखील गडी बाद होण्याची संधी होती. परिणामी धावसंख्या 2 ने पुढे. बिनबाद धाव.
करण नेक्स्ट बॉल ओव्हर पे चेंडू पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार. यावेळेस देखील अप्परकडचा देखणा नजाकत भरा स्ट्रोक. सलगच्या 3 चेंडूवर 3 चेंडू षटकार. रामध्ये परिवर्तन केले ते म्हणजे विकास जाधव याने चांगली सुरुवात आपल्याला म्हणता येईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. वरपगावचे चार्मिंग प्लेयर चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे प्रणित पाटे आमच्या समोरूनच गेलेले आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. धावसंख्या 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत ते म्हणजे करणने. नो चेंडू आणि हा सलगचा चौथा पंच काय असणार चौकार. ओके नक्कीच 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावा. विकास समोरच्या संघाला सांगत असताना का सामना लवकरात लवकर फिनिश करायचा आहे कारण शेवटचे 2 षटक जे होते वासुंदरी संघाचे ते तब्बल मोठ्या धावफलकाच्या माध्यमातून पुढे सरसावले होते. परंतु यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा ताकद ताकद प्रचंड ताकद आपल्याला या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बत्तीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी कॉम्प्युटर मिस्टेक थोडी. विकास चांगली फलंदाजी विकासच्या बॅटमधून सुद्धा. हो यावेळेस मात्र वाईट चेंडू. आता मात्र विकासने थोडीशी विश्रांती घेतलेली दिसते. 4 ते 5 षटकार टोकून जरा दमलेला वाटत होता. चौतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. गोलंदाज करणचा खरपूस समाचार. हा देखील चेंडू ओव्हर पिच होता मात्र यावेळेस सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल या सिंगलच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 35 ऑन द स्कोर कार्ड. बघा आपण पाहिलं तर नक्की पिस उपटलेले आहेत. शेवटा षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. करण याचा खरपूस समाचार घेतलेला होता. तब्बल 35 धावा खर्च केल्या करण याने. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज यश.
यश सुरेख सुरुवात करत असताना पहिला चेंडू धरून निर्धाव फेकलाय. पाहूया पुढील 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होते. हा देखील चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. शैलेश नक्की करतोय तरी काय. पुढील चेंडू यशचा. हा चेंडू देखील खोला टाकला होता. रनआउटची संधी. शैलेश सलग ते 3 चेंडू निर्धाव खेळतोय. फुलटा चेंडू पर्वणी होती परंतु पर्वणी स्वीकारली नाही. चेंडू चालला सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक येतात तिथे सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र ज्या फलंदाजाने मागील षटकामध्ये आग ओकणारी फलंदाजी केली होती तोच फलंदाज विकास स्ट्राईकवर आलेला आहे. पाहूया 2 चेंडू आहेत कशा प्रकारची कामगिरी विकासच्या माध्यमातून होते ते. ओव्हरपिच पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता परंतु रडार मध्ये आला नाहीये. काउ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पळून. 39 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 35 धावा आणि या षटकामध्ये 5 चेंडू फेकून झालेत. पाच चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकातील. एक इकॉनॉमिकल षटक म्हणता येईल. फुल टच सीमारेषेच्या बाहेर षटकार. अकरा चेंडू आणि धावसंख्येची गरज असताना ते म्हणजे 28. आता मात्र गुड्डू जेव्हा जेव्हा विकेट स्ट्राईक लागले तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धेच्या मनामध्ये छातीमध्ये धडकी भरलेली आहे कारण विकासने आग ओकणारी फलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा थोडा स्लोवर वन चेंडू होता. विकासला मिस टाइम काढण्यात मजबूर केलेला आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मागील षटकामध्ये एक षटकार वगळता सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. यावेळेस देखील क्रॉस रेट फटका. चेंडू जसा बॅटमधून निघाला गोळीच्या वेगाने. हो 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 फार मोठी चूक केली यष्टीरक्षकाने. जरी कोणताही गडी बाद केला असता तरी पण प्रेशर मध्ये गेला असता वासुंद्री संघ.
हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर चेंडू परिणामी स्वरूप 6 धावांसाठी आलेला. कावकोटा रिझल्टच्या वरून आलेला उत्तुंग मॅच. 7 चेंडू आणि धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केली जाते परंतु कोणतीच धाव घेतली नाही विकासाने. कारण विकासला माहित आहे की पुढील षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक असणं किती गरजेचं असणार आहे ते. आणि धाव संख्या स्थिर 55 ऑन द स्कोर कार्ड. 56 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. फक्त 17 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. बघा जेव्हा बंटी पटेल सुद्धा सकाळी गोलंदाजीसाठी होते त्यावेळेस सुद्धा 6 चेंडू आणि 11 धावांची गरज होती. त्यावेळेस बंटी पटेल यांनी तो सामना जिंकून दिला महाराज बी या संघाला. परंतु आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावा. कंपल्सरी 2 ते 3 मोठे हिट्स बघावे लागतील वासुंद्री संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो संजय. संजय आणि एका बाजूला आपण पाहतोय विकास. पाहूया कोणता संघ कोणत्यावर हावी ठरतोय. एका बाजूला आपण पाहतोय वासुंद्री तर दुसऱ्या बाजूला पाहतोय सोर. फुलटा चेंडू हा सरळ सीमा रेषेच्या बाहेर ढकलण्यात यश आले. तर म्हणजे गुड्डूला धावसंख्या 6 ने पुढे जाऊन सरसावते 62. या षटकाराच्या मदतीने विकास अर्धशतक देखील झळकावले गेलेले आहे. 13 चेंडू आणि 55 धावावर घेतो विकास. नो चेंडू कोणतीच धाव घेतली जात नाही कारण विकासला माहित आहे जोपर्यंत विकास मैदानावर खेळपट्टीवर उभा असेल तोपर्यंत वासुंद्री संघाच्या धाव फलकाचा विकास होत राहील. पाच चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आणि नेक्स्ट बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. हो फ्री हिटचा चेंडू होता. सामन्यामध्ये ट्विस्ट झालं असतं परंतु नशीब देखील बलवत्तर आहे असं म्हणावं लागेल विकासचं. गोलंदाजाची दाद द्यायला लागेल आपल्याला. चार चेंडू आणि शेवटचे 10 धावा करायचे असतील ते म्हणजेच वासुंद्री संघाला. हा चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गती खूप होती. दिशेपासून भरकटले गोलंदाज संजय आणि वाईट अतिरिक्त धाव पाहायला मिळतं ते म्हणजेच वासुंद्री संघासाठी. सकाळी जो पहिला हाय व्होल्टेज मॅच झाला महाराष्ट्र विपक्ष मोरिवलीमध्ये त्याच प्रकारचा सामना आपल्याला आता पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 9 धावा. सकाळच्या सत्रामध्ये त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. पाहूया या सत्रामध्ये काय होतंय.
यावेळेस आपट्याकर होता. पुन्हा एकदा कोणतीच धाव घेतली जात नाहीये. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 9 धावा. स्ट्राईकला आहेत विकास. उंचावरून मारलेलं आहे. झेल उडालेला आहे. पाहूया झेलखाली क्षेत्ररक्षक येतात. सुरेख झेल. फलंदाज फेल. विकास बॅक टू द पवेलियन. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावा. एक षटकार एक चौकार सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतो. सामना विजय करून देऊ शकतो वासुंधरा संघाला. आणि एक डॉट चेंडू सामन्यामध्ये आपलं आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून देऊ शकतो. ते म्हणजे सोर संघाला. पुढील सामन्यामध्ये आपण पाहू शकतो सोहम देखील इन ऍक्शन मध्ये आहेत उर्फ छोट्या. 2 चेंडू 9 धावा. दोन्ही बाजूने सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू वाईड. धाव. या चेंडूवर धाव घेतलेले. ओ माय गॉड. चांगला प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळते. आणि वाईड +2. आता मात्र बघा कसं सरल्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 17 धावसंख्येची गरज होती. गुड्डू आणि षटकार लगावला. त्यानंतर गुड्डू बॅक टू द डगआउट. नंतर 2 धावा काढायचा प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. नंतर 2 चेंडूमध्ये 9 धावा पाहिजे होत्या. तिथे हा वाईट चेंडू हाताळला आणि अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या. 2 चेंडू आणि 6 धावा. आता बघा काही होऊ शकतं ज्यांना कोणाला. हा चेंडू चांगला चेंडू होता. महेश क्षेत्ररक्षण करतात. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि अशा प्रकारे दुसरी धाव देत्या सुरेखरित्या पूर्ण झालेले. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. एक मोठा बिगिट आपल्याला कंपल्सरी सामना जिंकायचा असेल तर मारावं लागणार आहे वासुंधरा संघ. अभी नहीं तो कभी नाही. जर आता तुम्ही प्रयत्न केले नाहीत तर तब्बल वर्षभर या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. पाहूया कोणता संघ कोणत्या संघावर बाजी मारतोय. सोर की वासुंद्री. वासुंद्री की सोर. संजय. सुरेख गोलंदाजी केले संजयने आतापर्यंत. शेवटचा चेंडू संजय. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू एकदा पुन्हा. आणि अशा प्रकारे सामना जिंकला जातो तो म्हणजे सोर संघाच्या माध्यमातून. राजभर